नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुंबई शहर पोलीस भरती 2025-26च्या एक्झाममध्ये विचारण्यात आलेली प्रश्नपत्रिका, ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचे 10 ते 15 प्रश्न पाहणार आहोत, जे की पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले होते. बघा, अधोरेखित शब्दाची जात ओळखा, त्याचे बोलणे मनाला लागले आहे. तर बघा, आपल्यासमोर 4 ऑप्शन आहे: सामान्य नाम, भावाचक नाम, विशेष नाम आणि धातू साधित नाम. तर बघा मित्रांनो, आता बोलणे हा म्हणजेच काय? तर बोलणे हा शब्द जो आहे तो बोल या धातूपासून तयार झालेला असून या वाक्यामध्ये तो नामाचं कार्य करतो, म्हणून याला काय धातू साधित नाम आपण म्हणत असतो. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, धातू साधित नाम. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती? तर बघा मित्रांनो, बाळांनो म्हणजे काय? हाक मारली, आणि हाक मारलेली जी विभक्ती असते ती असते संबोधन, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा, काप, आठव, स्मर, लोट हे धातू कोणत्या प्रकारात मोडतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उभयविध. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न, राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर याचं उत्तर आहे अकर्मक कर्तरी, पर्याय क्रमांक 2. कारण या वाक्यामध्ये कर्ता आहे पण कर्म नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, संजयने दिलेले निमंत्रण तिरुपतीने लगेच स्वीकारले या वाक्याचा प्रकार ओळखायचा. बघा, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवळ वाक्य किंवा संकेतार्थ वाक्य. तर बघा मित्रांनो, ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते ते वाक्य फक्त केवळ वाक्य असते. मग या वाक्यामध्ये एकच विधेय आणि एकच उद्देश आहे, त्यामुळे हे वाक्य कुठलं आहे? केवळ वाक्य, पर्याय क्रमांक 3 हेच असणार आहे आपलं फायनल उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी तसेच मुख्य गोष्ट सूचित करण्यासाठी कोणते विरामचिन्हे वापरतात? तर बघा मित्रांनो, 4 ऑप्शन आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एकेरी अवतरण चिन्ह. त्यानंतर पुढचा शब्द आहे आपल्यासमोर लोटी. लोटी या शब्दाचे अनेक वचनी रूप कोणते? आपल्यासमोर पर्याय आहेत: लोटा, लोट्या, लोटे यापैकी नाही. तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, लोट्या. म्हणजे बघा, इकारांत, आता लोटी, लोटी हा शब्द काय आहे? तर स्त्रीलिंगी आहे, आणि स्त्रीलिंगी इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन याकारांत होत असते, म्हणून लोटीचं अनेकवचन होते लोट्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गायरान या शब्दाचे लिंग कोणते? तर गायरान जो शब्द आहे ते बघा, हा सामासिक शब्द आहे, आणि सामासिक शब्दाचं लिंग हे त्याच्या शेवटच्या शब्दावरून ठरवले जाते. बघा, गायरान म्हणजे गायीसाठी रान जे आहे, तर याचं लिंग या रान या शब्दावरून आपण ठरवत आहे. ते रान म्हणजेच काय? नपुंसकलिंगी, पर्याय क्रमांक 3 हे आहे आपलं फायनल उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तुला हवे ते तू घे या वाक्यातील कोणत्या प्रकारची सर्वनामे आली आहेत? आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, संबंधी सर्वनाम. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की मी चहा करीत असतो या वाक्याचा काळ ओळखा. तर करीत असतो हा शब्द आहे बघा, असतो शब्द आला तर ते रीती वर्तमान काळाचं वाक्य असते. बघा, पर्याय क्रमांक 4 हेच आहे आपलं फायनल उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की आबाळागत माया तुझी अम्मावर राहू दे हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? तर याच्यामध्ये आभाळागत माया तुझी म्हणजेच काय? आभाळासारखी या ठिकाणी तुलना केलेली आहे, आणि ज्या ठिकाणी आणि गत हा साम्यवादी शब्दसुद्धा आलेले आहे, म्हणून याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आहे उपमा अलंकार. आणि उपमा अलंकारामध्ये कुठले कुठले साम्यवादी शब्द येतात ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील दिलेल्या शब्दापैकी पोर्तुगीज शब्द
ओळखा. तर आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्यापैकी पोर्तुगीज शब्द आपल्याला ओळखायचे आहेत. कुठले असणार आहेत मग? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पगार. पगार हा शब्द आहे पोर्तुगीज. अजून पोर्तुगीज शब्द जर पाहायचे झाले तर त्यामध्ये काडतूस आहे, पिस्तूल आहे, घमेलं आहे, बटाटा आहे, तिजोरी आणि साबुदाणा. हे शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. शुद्ध लेखनाच्या नियमानुसार शुद्ध असलेला जोड शब्द कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रीती रिवाज. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गाथन. आता गाथन कशाची असते? तर गाथन ही असते काजूंची. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 काजूची गाथन. त्यानंतर बघा केळ्याचं काय असते? तर केळ्याचा घड असते किंवा मग त्याला आपण लोंगर असं म्हणतो. त्यानंतर नारळाचं काय असते? तर नारळाचा ढीग असतो. आणि सुपारीचं काय असते? तर सुपारीची चवड असते. हे थोडेसे नवीन नवीन शब्द आहेत, ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की ज्याला सीमा नाही असा या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द कोणता? तर बघा मित्रांनो, शब्दसमूहावर एकतरी प्रश्न आलेला असतो, त्यामुळे तुम्ही जेवढे शब्दसमूह आहेत तेवढे सगळे पाठ करून ठेवा. तर याचं उत्तर आहे असीम. ज्याला सीमा नाही असा जो असतो तो असीम असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 74वा की हलवायच्या घरावर तुळशीपत्र या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? तर याचं बी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे. पर्याय क्रमांक 2 म्हणजेच परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे म्हणजेच काय? तर हलवायच्या घरावर तुळशीपत्र. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे उंबराचे फूल या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर याचा जो अर्थ काय तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर हे होते मुंबई शहर पोलीस भरती 2025-26च्या एक्झाममध्ये विचारण्यात आलेले मराठी या विषयावरील काही प्रश्न. अजूनसुद्धा आपण पुढचे प्रश्न पाहणार आहोत. ते पाहणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल किंवा मग चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला आज नक्की सबस्क्राईब करा. कारण पोलीस भरतीविषयी महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आम्ही या चॅनलवर टाकत असतो.